नमस्कार, मी पार्वती। आता आपण इथं नऊवारी साडी कट करणार आहोत अगोदर आणि मग नंतर स्टिच करणार आहोत। तर उंची घ्यायचं आहे आणि बॉटमला 7.5 आणि हिप डिवायडेड 3 करायचे +2 इंच करून उंची मोजायची हिपची आणि रुंदीला बघा हिप डिवायडेड 3 करायचे +2 इंच फक्त खाली सीटमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर जे आकार ड्रॉ करायचे। आता बघा इथं साईडला थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक लागणार आहे कारण की 42 साईजची मी नऊवारी साडी शिवत आहे, तर त्यासाठी मला थोडंसं जॉईंट करायला लागणार। तर जॉईंट केल्याच्यानंतर परत आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे आकार व्यवस्थित आला पाहिजे असंच कट करायचा आहे। कट करून घ्यायचे अगोदर अस्तर कट केल्याच्यानंतर बघा आता पदर आपण कट करणार आहोत। तर पदर बघा माझ्या उजव्या हाताकडच्या साईडला आहे आणि मग वरच्या साईडने मी उंचीच्या दुप्पट घेत आहे आणि खालच्या साईडने उंचीच्या दुप्पट घेऊन +16 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आणि बघा आता हे आपल्याला क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने पदर ठेवून ही क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि मग नंतर ह्या क्रॉस लाईनवरतीच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता बघा हे कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित इथं अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। प्लेट्स वरच्या साईडला कमरेच्या साईडला जातील अशाच घालायचे आहेत आपल्याला। तर जो एक्स्ट्रा फॅब्रिक 16 इंच ठेवलेला आहे तिकडनं प्लेट घालायला घ्यायचं, म्हणजे वरच्या साईडला प्लेट्स जातील सगळ्या आपल्या कमरेकडच्या साईडला प्लेट्स आल्या पाहिजेत। हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स घालून व्यवस्थित पदर पण आपण व्यवस्थित फोल्ड करून ठेवणार आहोत कारण की खराब होणार नाही त्यासाठी। तर हा पदर रेडी आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवायचे आणि अस्तर ठेवून असं खालच्या साईडला जे बॉर्डर आहे ती लावण्यासाठी आपल्याला अस्तर असं अगोदर फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बघा अस्तर अशा पद्धतीने ठेवून वरी 7-7 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचे। खूप मोठी साईज असल्यामुळं मी 7 इंच ठेवलेला आहे, तुम्ही 10 इंच पण ठेवू शकता साडी जर मोठी असेल तर। अशा पद्धतीने आपल्याला पायाचा एक भाग कट करून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने परत दुसरा भाग पण मी इथं पायाचा कट करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने ठेवायचे आणि सरळ फॅब्रिकवर उलटं फॅब्रिक करून ठेवायचे दुसरा पाय आणि सेम जसं आपण कट केलेला आहे तसंच त्याच पद्धतीने हा पण कट करून घ्यायचे। आता बघा हा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडला बॉर्डर लावून घ्यायचं आहे बॉटम साईडला। तर बघा बॉटम साईडला बॉर्डर लावण्यासाठी आपण बॉर्डर पण कट करून घेत आहोत आणि बॉर्डर कट करून झाल्याच्यानंतर स्टिच करून घ्यायचा। 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवली होती मी बॉर्डर। तर हे बघा अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि वरच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायचं आहे। ही शिलाई करून झाल्याच्यानंतर अस्तरला पण खालच्या साईडने फोल्ड करून त्याच पायाच्या बॉटमवरती ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। आता बघा हे जॉईंट करून झाल्याच्यानंतर कमरेकडच्या वरच्या साईडने हा पाय जोडायला घ्यायचा आपल्याला आणि जे आकारावरती आपल्याला चुना टाकायचे कमरेकडच्या साईडला वळतील अशा आणि बाकीचा खालचा भाग व्यवस्थित जसंच तसं शिवून घ्यायचा आहे। आता बघा हे बॉटम साईडने पण असं शिवून घ्यायचे, खालच्या साईडनं शिवून झाल्याच्यानंतर प्लेट्स अशा वरच्या साईडला टाकायचे, कमरेकडच्या साईडला प्लीट्स पडतील अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे आणि वरचा एक्स्ट्रा फॅब्रिक पण शिवून घ्यायचे। आता बघा आपला हा एक पाय रेडी आहे आणि दुसरा पण मी त्याच पद्धतीने रेडी केलेला आहे। आता बघा इथं पाय रेडी झाल्याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्लेट्स रेडी करून घ्यायच्या आहेत। तर प्लेट्स रेडी करण्यासाठी अगोदर साडी मोजून घ्यायची, व्यवस्थित उंची मोजायची। आपल्याला उंची जिथपर्यंत हवी आहे तिथं अगोदर निशाण करून घ्यायचं आहे आणि 5 इंच एक्स्ट्रा मी फॅब्रिक फोल्ड करून ठेवलेले। त्यानंतर बघा आता अशा 5-5 इंचाच्या प्लीट्स फोल्ड करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ह्या सगळ्या प्लीट्स 5-5 इंचाच्याच आल्या पाहिजेत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। आता बघा हे सगळं फोल्ड करून झाल्याच्या नंतर अगोदर उंची मोजायच्या पहिल्या प्लेट्सवरती प्रॉपर उंची आपली जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे। त्यानंतर 3-3 इंचावरती कमी करू खालच्या साईडला एक प्लेट्स घेऊ त्याच्यावरती निशाण करायचे, 3-3 इंचावरती निशाण करायचे। असे हे निशाण करून झाल्याच्यानंतर बघा आता हे सगळे निशाण एकमेकांना जोडून घ्यायचे।
हे बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक निशाण एकमेकांशी जोडून घ्यायचे. आता पूर्ण साडीवरती जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे कट करून घ्यायचे. तर बघा आता मी कट करून घेत आहे साडी. जिथं जिथं मी निशाण केलेलं आहे प्रॉपर तेच मी कट करून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने क्रॉस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पूर्ण साडी कट करून घेतल्याच्या नंतर हे बघा जिथंपर्यंत आपले निशाण आहेत तिथंपर्यंत मी कट केलेलं आहे. आता बघा जिथं आपण निशाण करून ठेवलेलं होतं खालच्या साईडला मोजून घेतलेली साडी तिथं आपल्याला प्लेट्स करायचे. तर प्लेट्स करताना बघा पहिली प्लेट व्यवस्थित आली पाहिजे. पहिली प्लेट करताना बघा 3 इंचाचं माप ठेवूनच दुसरी प्लेट वरच्या साईडला आली पाहिजे. अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला आणि प्रॉपर प्रेस करू प्लेट्स घ्यायच्या आहेत. आता बघा वरची प्लेट पण सेम 3 इंचाचा मार्जिन ठेवलेला आहे आणि 5-5 इंचाच्याच प्लेट्स आल्या पाहिजेत आणि दोन्ही प्लेट्समध्ये 1/2 इंचाचं अंतर असलं पाहिजे. असं अंतरचा गॅप ठेवून मग दुसरी प्लेट आपल्याला घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर एकावर एक व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडला बघा 2 प्लेट्सच्या मध्ये 3 इंचाचं अंतर आहे खालच्या साईडने आणि साईडने आपल्याला 1/2 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. 1/2 इंचाचं जर नाही ठेवलं तर कमीत कमी 0.25 इंचाचं तरी अंतर 2 प्लेट्समध्ये असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या प्लेट्स छान येतील आणि व्यवस्थित दिसतील. हे बघा प्रॉपर प्लेट्स मी घालत आहे. आता ह्या पूर्ण प्लेट्स वरीपर्यंत आपल्याला सेम अशाच पद्धतीने घालायच्या आहेत. व्यवस्थित प्रॉपर घडी करून आणि प्रेस करून तुम्ही पाहू शकता. ही प्रत्येक प्लेटला मी प्रेस केलेला आहे आणि फोल्ड केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत. फोल्ड करू हे बघा अशा पद्धतीने. आता बघा इथे एंडिंगला थोडंसं फॅब्रिक कमी पडत आहे तर मी दुसरं एक्स्ट्रा फॅब्रिक जॉईन करणार आहे. तिथं आपण थोडंसं काठ पण जॉईन करू शकतो. तर हे बघा काठ करून जॉईन झाल्याच्या नंतर परत मी तशाच प्लेट्स घेत आहे. खाली जशा पद्धतीने घेतलेल्या आहेत तशाच सेम आणि वरीपर्यंत ह्या प्लेट घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि इथं बघा त्रिकोणी आकाराची व्यवस्थित प्लेट एकमेकांना जॉईंट होईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पिनअप करायचं. आता हे सगळं प्लेट्स कंप्लीट झाल्याच्यानंतर बघा मोजून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढी उंची आहे तेवढी मोजून घ्यायचं आहे आणि प्रॉपर कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आकार कट करून ठेवलेला आहे पॅन्टीचा पायाचा तो ह्या निऱ्यांवरती ठेवायचा आहे आणि जे आकार कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता बघा इथं मी काष्टासाठी बॅक साईडच्या काष्टासाठी हे माप टाकून घेत आहे. तर माप टाकताना काय करायचं आहे आपल्याला 20 किंवा 25 इंचाचा पण आपण काष्टा शिवू शकतो बॅक साईडचा. तर मी इथं 20 इंचाचंच करत आहे आता सध्या. तर हे बघा अशा पद्धतीने माप टाकायचं आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. उंचीपेक्षा 5 इंच काष्टा हा मोठा असला पाहिजे. तर तुमची जेवढी पण उंची आहे त्याचा 5 इंच एक्स्ट्रा ठेवून लांबीला काष्टा माप घ्यायचा आहे आपल्याला आणि असा गोल साईडने कट करून घ्यायचा आहे आणि एका साईडला वरच्या सरळच असलं पाहिजे. आपला काष्टा रेडी आहे. आता बघा जिकडे गोल आहे ना आणि स्ट्रेट साईडला तिथं जे आकार कट करून घ्यायचा आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. आता बघा आपल्या काष्टा रेडी आहे. सगळे पार्ट आपले रेडी आहेत कट करून स्टिच करून. आता आपल्याला सगळं जॉईन करायचं आहे. तर पहिल्यांदा बघा आपला पहिला पाय घ्यायचा आहे एक आणि त्यावरती असा आपला पदर ठेवायचा आहे आणि पदराचा काठ जे आकाराच्या खाली जाईल असं ठेवून
स्टिच करायचे आणि त्यानंतर मग बाकीचं हा सगळं फॅब्रिक व्यवस्थित वरी स्टिच करायचे. तर हे बघा अशा पद्धतीने आता दुसऱ्या जे आकारावरती आपल्याला पुढचा पार्ट ठेवायचा आहे आणि फक्त जे आकार स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने फक्त जे आकारच शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण प्लेट्स खालीपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा शिवून कंप्लीट आहे. आता बघा जे आकारावरती परत दुसरा पाय ठेवायचा आहे, ह्या पायाच्या पार्टवरती दुसरा पाय ठेवायचा आहे आणि फक्त जे आकार शिवून घ्यायचा आहे. हा बघा जे आकार शिवून झाल्याच्यानंतर आता बघा इकडच्या जे आकारावरती एक काष्टा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला स्टिच करायचं आहे. बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण असा व्यवस्थित वरच्या साईडने अगोदर जे आकार जोडून घेणार आहोत आणि मग खालचा जो घोळ आहे सगळाच वरच्या साईडला प्लेट्स टाकायचे आहेत. कमरेकडच्या साईडला प्लेट्स जातील अशा प्लेट्स टाकून हा घोळ आपल्याला शिवून घ्यायचा आहे. आणि बघा खाली बॉटमच्या साईडला आपल्याला 10 इंचावरती एक पण प्लेट घ्यायची नाही आहे. ही सगळी प्लेट्स कमरेकडच्या साईडलाच आल्या पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत जे आकाराच्या खाली आणि बॉटमला खाली जास्त घ्यायचं नाही आहे. 10 इंच फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवून मग ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे प्लेट्स घेऊन कंप्लीट झाल्याच्या नंतर हा बघा आपला दोन्ही साईडचे काष्टे शिवून रेडी आहे. तर आता बघा अशा पद्धतीने काष्टा शिवून झाल्यानंतर असं दोन्ही पाय एकमेकांवरती ठेवून फक्त जे आकार जोडून घ्यायचा आहे. दोन्ही पाय एकमेकांवरती ठेवून फक्त जे आकार जोडून घ्यायचा आहे. आता बघा जे आकार जोडल्याच्या नंतर असं जसं मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने फोल्ड करून पॅन्टचा खालचा पार्ट पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. प्रॉपर 1/2 इंचावरती स्टिच करायचे आणि मधलं फॅब्रिक व्यवस्थित सगळं मध्ये गेलं पाहिजे आणि मगच स्टिच आली पाहिजे. अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर आता बघा इथं काष्टा शिवायला घेतलेला आहे. तर वरून 8 इंचा इतकं मार्जिन करून मी दोन्ही काष्ट्याचे जो बॉर्डर आहे एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. तर आपला हा काष्टा शिवून झाल्याच्यानंतर बघा बॉर्डर मी फक्त जॉईंट करून घेतलेली आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे खालच्या साईडला निऱ्या छोट्या छोट्या करून सगळ्या निऱ्या काष्ट्याच्या आतल्या साईडला येतील अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. हे बघा काष्टा आपला शिवून रेडी आहे. आता तोच काष्टा व्यवस्थित 1 इंच वरी ओढून घ्यायचा आहे आणि मग कमरेला जोडायचा आहे. काष्टा वरी 1 इंच ओढून मग जोडायचा आहे. आणि आता बघा इथं पुढच्या प्लेट्स ज्या आहेत त्या पण मी मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आपल्याला. आता आपली पूर्ण साडी रेडी आहे. फक्त आपल्याला कमरेलाच कमरपट्टी लावायची बाकी आहे. तर आता ही लावत असताना बघा निऱ्याकडच्या साईडनी 6 इंच अंतर ठेवून आपल्याला काय करायचं आहे पट्टी लावायला घ्यायची. तर पट्टी लावताना बघा अगोदर एका साईडने असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आणि खालच्या साईडला पट्टी ठेवायचे आणि वरच्या साईडने स्टिच करायचे. पट्टी ठेवताना बघा खालच्या साईडला सरळच ठेवायचे आणि वरच्या साईडनं पूर्ण पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला आपल्या ही पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. स्टिच करून झाल्याच्या नंतर बघा साईडचं फॅब्रिक एक्स्ट्रा कट करून फोल्ड करून स्टिच करायचं आहे आणि हे पूर्ण गोल स्टिच व्यवस्थित झाल्यानंतर फोल्ड करून त्यावरून एक स्टिच करायची. आता बघा हे स्टिच करत असताना आपला काठ किती सुंदर व्यवस्थित आणि छान दिसतोय. अशा पद्धतीने आता आपली साडी ही कंप्लीट झालेली आहे. बघा किती मस्त फिनिशिंग आलेली आहे साडीची. तर तुम्ही ही साडी लग्नामध्ये पण घालू शकता आणि शिवजयंतीला पण घालू शकता. आता जी वारकऱ्यांची पंढरपूरला निघालेले आहेत वारकरी तुम्ही त्यामध्ये पण घालून सामील होऊ शकता. अशा पद्धतीने ही साडी रेडी आहे. खूप सुंदर आणि छान बनलेली आहे. यामध्ये तुम्ही लहान 12 वर्षाच्या मुलींपासून ते मोठ्या स्त्रियापर्यंत ही साडी बनवू शकतो. बघा कसलं भारी फिनिशिंग मस्त आलेलं.